महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, या अखंड महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित साहेब, जात वैधता पडताळणी समितीचे श्रीमती संगीता चव्हाण व टीआरटीला एवढं सांगायचं, दिनांक 8 तारखेला जो येणारा जो मोर्चा आहे हा कोणताही राजकीय स्वरूपाचा नसून हा समाजाच्या न्याय हक्कासाठी येणारा मोर्चा आहे। साहेब, आम्हाला आमची जी मागणी हक्काची, ज्या जात वैधतासाठी आम्हाला कोर्ट कचेऱ्याच्या चक्रा मारावं लागतात, ही कोर्ट कचेरीची चक्कर आमच्या सर्वसामान्य माणसाच्या मनामधून निघायला पाहिजे। आम्ही 200 ते 250 रुपये रोजावर काम करणारा माणूस आहे। आम्ही पावसाळ्यामध्ये शेतकऱ्याकडे काम करतो, उन्हाळ्यामध्ये आमच्या हाताला काम नसतं आम्ही टेमुर्णीचा पत्ता जमा करतो, हिवाळ्यामध्ये आम्ही आमच्या गोठणबिड्याचा व्यवसाय करतो आणि आमचा उदरनिर्वाह चालवतो। आमची जी हलाखीची परिस्थिती आहे ती खूप गरिबीची आहे। सरकारला एवढं सांगायचं, तर तुम्हाला आम्हाला जर कोर्टामध्ये बोलवायचं असेल, जो आमचा आदिवासी समाज दारिद्र्याच्या खाली असेल याने सरकारला वकील फुकट पुरवा, जेणेकरून आमचा कोर्टाचा मार्ग, आमच्या गरीबातल्या गरीबाला कोर्टामधून जर न्याय घ्यायचा असेल तर सरकारने वकिलाचा जी फीस आहे, जी खाजगी फीस आहे, ती जो दारिद्र्यामधला जो कुटुंब असेल, आदिवासी समाज असेल, त्याच्या न्याय हक्कासाठी मोफत वकिलाचा पुरवठा करा। यदा कदाचित त्याला जर त्याच्या जातीच्या न्याय हक्कासाठी जर कोर्टामध्ये जर जावं लागलं तर सरकारनं त्याचा खर्च पूर्णपणे भाड्यापासून भरा, कारण की आमची अवकात नाही आम्ही कोर्टामधून जाऊन न्याय हक्कासाठी जात वैधता घेऊ शकतो। आम्हाला सरकारला एवढंच सांगायचं आहे, आमची जात वैधता सरसकट द्या, मागेल त्याला जात वैधता द्या। ज्याच्या टिशीवर कोळी मल्हार असेल, ज्याच्या प्रवेश निर्गमनावर कोळी मल्हारची नोंद असेल, अशा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला तुम्ही जात वैधता द्या, जेणेकरून आमच्या डोक्यावर तुम्ही मायेचा हात फिरवा। आमचा उघड्यावर पडलेला हा समाज, याला तुम्ही मायाच्या हातची छत्राच्या खाली जर टाकला तर कदाचित भगवंत तुम्हाला 100% आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।